बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. लाडानी कोणी लाडानी शे तू? अहो मी शे नाव तुमची लाडकी. काय लाडकी? बाई मी लाडानी ग लाडानी एकदम किडा पाडानी. काय 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 कोण शे तुमची लाडकी म्हैस? अव तू शेना म्हणी लाडकी म्हैस. अव तू शे म्हणी लाडकी मैना. ते जाऊ दे, पण आज तुला इथला पुळका कसा आहे ना आज काय येव? अव मी काय म्हणस माले ना थोडं बाजार मा जावणं होतं आणि थोडसा पॉकेट मनी तुमना घरतीन पाहिजे होतात ना. काय पाकिट म्हणी? चांगली लाडी गोडी लावस बरं तू. आठ तंबाखू खावाले पैसा नाही शे. काय चापीनी बेटी राहिली कवडेच ती. सांग पाकिट मनी कसा आहे देऊ तुले? जायत ती मला नशीबच फुटकाचे नाव. आता मला पैसा कोण देईल? आता कसा जेवत नाही तुम्ही? तो देत नाही बायकोले पाकिट मनी. अशी काय नडा पाडी नडी राहिली गुच्चो पाट ना. लोकेसले काय वाटी की तुले मारजोड कर राहिलो मी. हा अरे अरे श्याम्या, अरे काय चालू आहे तुमच्या घरात? नुसता भांडणाचा आवाज येतोय. अरे काय सांगू गाण्या तुले? नुसता पैसा पैसा लागसिले, पैसा पैसा लागसिले. आओ भाऊजी मला टिकल्या लागतीस. मला वेणी पडिले तेल लागस. घरमा दाना पाणी लागस. पोरं ते चड्ड्या लागतीस. पण जर यातले सांगस ते आम्हाला महिन्यानं पाकिट मध्ये ते आम्ही देतच नाही. काय लायचं नाही इतका पसारा बंद करणार तुम्ही. चरा चरा अशी काय रडी नाही. तुला नवरा जीवन शेना अजून दलिंदर थोबडानी लागती काय बोंबली राहिनी. अरे अरे थांबा थांबा, भांडू नका हो. वहिनी वहिनी तुम्ही रडू नका. मला तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम समजला आहे. तुम्हाला माहित नाही वाटतं, महाराष्ट्र शासनाने अर्थात आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गोरगरीब जनतेसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. आणि या योजनेतून अजितदादा आपल्या गोरगरीब बहिणींसाठी महिन्याला 1,500 रुपये देणार आहे. माय व महिन्याले 1,500 रुपया म्हणजे एक वरीस ना 18,000 रुपया. माय 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 कितला करू म्हणा अजित दादाना गुणगान. माय म्हणा दादानी लाडक्या बहिणीचा कितला विचार करे शिव माय. अरे गण्या तुला लाडकी बहीण योजना माहिती शे का? आणि मग ज्ञानास तर दुःख शे. सरकारने सर्व योजना बायसलेच द्यायशे. बस मा अर्ध तिकीट बाय असते, बचत गटना पैसा बाय असते, आपली लाडकी बहीण 1,500 बी बाय असते. आपले आपले काय द्यायचे? अरे खरं सांगे ना तू. आपला सारखा असले बी सरकारने काहीतरी योजना काढायला पाहिजे का नको? काढायला पाहिजे ना भाऊ म्हणा रिकाम शॉट. आणि खरंच अजितदादांनी सर्व गोरगरीब महिलांचा विचार करून ही योजना अंमलात आणली. त्याबद्दल दादांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहे. आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहील असा वादा आपल्या अजितदादांनी केला आहे. आते एकच दादा, फक्त आमना अजित दादा. जनसन्मानाने होई प्रगती ही अटल. वादा आपला पक्का, लाभ आणि बळ. लाडकी बहीण आता नेहमी हसली राहील. ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल. घड्याळ विश्वास